नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण होळीसाठी हलवाई स्टाईल मावाच्या गुजिया घरच्या घरी बनवणार आहोत। गुजियाच्या वरच्या कवरसाठी मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे। त्यात आपण 1 चमचा साजूक तूप घालून घेणार आहोत व अगदी चिमूटभर मीठ इथे मी घालून घेत आहे। हे हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। येथे आपण तुपाचं मोहन थंड तुपाचंच दिलेलं आहे। 2-3 मिनिटं हे हाताने एकत्र करून घेतल्यानंतर मी पाण्याने याला मळून घेणार आहे। हे आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे, जेणेकरून गुजियाला आकार देताना आपण अगदी लवकर आणि व्यवस्थित आकार देऊ शकू। पातळ झालं तर गुजियाला व्यवस्थित आकार देता येत नाही, तर चपातीपेक्षा घट्टच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। माझा गोळा मळून तयार आहे, याला आपण झाकून बाजूला ठेवून देणार आहोत। आता गुजियात टाकण्यासाठी ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेणार आहे। तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकतात, पण माझ्याकडे हे ड्रायफ्रूट्स काप करायचं अशी एक किसणी आहे, त्यात घालून मी ड्रायफ्रूट्सचे असे काप करून घेणार आहे। मिक्सरला जर आपण ड्रायफ्रूट्स काढून घेतले तर त्याचा जास्त चुरा होऊ शकतो, त्यापेक्षा हे असे जाडे भरडे आपण या किसणीने असे किसून घेऊ शकतो। इथं मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत। हे किती घ्यायचे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त हे करू शकतात। काजू अगदी सहज काप याच्यामुळे होतात। सुरेने करण्यापेक्षा या यंत्रामुळे हे अगदी सोपं होऊन जातं। सगळे ड्रायफ्रूट्स आपले तयार झालेले आहेत। आता आपण गुजियाचं फिलिंग करायला घेणार आहोत। त्यासाठी मी एका पॅनमध्ये आता 3 चमचे रवा टाकून घेणार आहे। इथं मी बारीक रवाच वापरलेला आहे। हा रवा आपल्याला अगदी मिनिमम गॅसवर 5 ते 10 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। तो जळाला नाही पाहिजे, पण व्यवस्थित एकन एक दाणा फुलून आला पाहिजे, याप्रमाणे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। याच्यामुळे आपली जी फिलिंग तयार होते ती अगदी दाणेदार तयार होते। रवा भाजून घेत असताना लक्षात ठेवा, जसं आपण शिऱ्यासाठी रवा भाजतो तसाच आपल्याला अगदी कमी गॅसवर छान असा हा रवा भाजून घ्यायचा आहे। त्याचा छान सुगंध आला पाहिजे। रवा इथं माझा अगदी छान भाजलेला आहे। त्यावर आता 1 चमचा तूप मी पुन्हा घालून घेणार आहे व पुन्हा एकदा पुढचे 2 मिनिटं आपण याला अगदी मिनिमम गॅसवर याला मी भाजत आहे। त्यानंतर इथे मी 200 ग्रॅम खवा घेतलेला आहे। तो हाताने चुरून आपल्याला या रव्यावर इथे घालून द्यायचा आहे। गॅस फ्लेम अजूनही अगदी मिनिममवर मी ठेवलेली आहे। संपूर्ण रवा चुरून याप्रमाणे मी पॅनमध्ये टाकून घेत आहे। रवा देखील आता आपल्याला पुढचे 15 मिनिटं अगदी मिनिमम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। जर तुम्हाला गुजिया खूप दिवस टिकायला हव्या असतील तर हे मिश्रण व्यवस्थित भाजलं गेलेलं पाहिजे। तुम्ही पाहू शकतात, भाजल्यानंतर हा खवा असा चिकट होतो आणि विरघळायला सुरुवात होते, तरी तो आपल्याला तसाच भाजत राहायचा आहे। गॅस फ्लेम अगदी कमीवरच आपण ठेवणार आहोत। हे व्यवस्थित आपल्याला पुढचे 5 ते 10 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। चिकटायला लागला तर थोडासा खरवटून त्याला काढायचा आहे, अगदी जळू द्यायचा नाही। 10 मिनिटं भाजला गेल्यानंतर आपोआपच हा खवा कोरडा व्हायला सुरुवात होते। तुम्ही पाहू शकता तसा कोरडा हा खवा झालेला आहे। यावर आता जे बारीक कापून घेतलेले काजू आणि बदाम होते ते मी याच्यावर घालून देणार आहे। किशमिशसुद्धा मी बारीक कापून ठेवलेले आहेत, पण ते आपण हे सारण थंड झाल्यानंतर घालणार आहोत। पुन्हा आपल्याला हे पुढचा 1 मिनिट असं पॅनवर भाजून घ्यायचं आहे। यावर मी 1 चमचा इलायची पावडर टाकून घेतलेली आहे, ती सुद्धा व्यवस्थित मिक्स आपण या खव्यात करून घेणार आहोत। आता हे सारण तयार झालेलं आहे। हे आपल्याला अगदी थंड करून घ्यायचं आहे। किशमिश मी अगदी बारीक चिरून ठेवलेले होते, त्याच ताटात मी हे सारण काढून घेत आहे। हे अगदी थंड झाल्यानंतर हाताने याला मी असं चुरून घेणार आहे। चुरून घेत असताना जे किशमिश कापून मी ठेवलेले होते ते देखील याच्यात आता मी मिक्स करून घेणार आहे। हाताने असं सुट्टं करून घेतल्यामुळे गुजिया भरताना आपल्याला सोपं जातं। जसं हे फिलिंग थंड होत जाईल तसं हे मोकळं होत जाईल।
पूर्ण थंड झाल्यानंतर जेवढा खवा होता 200 ग्रॅम तेवढंच बारीक साखर मी याच्यात मिक्स करून घेत आहे. साखर या स्टेजला आपण मिक्स करतो. जर आपण पॅनमध्येच मिक्स केली असती तर साखराला पाणी सुटतं व सारण आपलं ओलं होतं. त्यामुळे थंड झाल्यावरच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सारण आपलं आता पूर्णपणे तयार झालेलं आहे. भिजवलेला मैदासुद्धा छान मुरलेला आहे. इथे आपल्याला 1 वाटीत थोडंसं पाणी लागणार आहे. एक लाटी घेऊन ती मी तेल लावून जाडसर अशी लाटून घेणार आहे. कोरडा मैदा इथे वापरू नका, नाहीतर तेलात तो मैदा निघतो आणि तेल खराब होतं. तर मीडियम विड्थ असलेली ही अशी एक पुरी आपण लाटून घेणार आहोत व एका वाटीच्या साहाय्याने मी त्याचा गोल काढून घेतलेला आहे. असं केल्यामुळे सगळ्याच गुजिया एकाच आकाराच्या आपण बनवू शकतो. त्यानंतर मध्यभागी आपण थोडंसं माव्याचं फिलिंग घालून घेणार आहोत व जे पाणी मी बाजूला काढून घेतलं होतं ते बोटाच्या साहाय्याने पूर्ण आपल्याला गुजियाच्या कळांना पसरवून घ्यायचं आहे. गुजियाच्या कळा ह्या व्यवस्थित चिकटल्या पाहिजे, त्यामुळे इथे आपण पाणी वापरत आहोत. बरेच जण दूध देखील या ठिकाणी वापरतात. तुम्ही काहीही वापरू शकतात. संपूर्ण असं कळेवर पाणी पसरवून घेतल्यानंतर आता एक बाजू उचलून आपण दुसऱ्या बाजूवर ठेवून घेणार आहोत व थोडीशी बोटाच्या साहाय्याने तिला दाब देऊन घेणार आहोत, जेणेकरून दोन्हीही कळा व्यवस्थित चिकटतील. गुजिया ह्या एक साच्याच्या साहाय्याने बनवल्या जातात किंवा हाताने देखील याला मुरड घालून बनवल्या जातात. तर आपण दोघी प्रकारे ह्या बनवून घेणार आहोत. हाताच्या साहाय्याने अशी हळूहळू मुरड घालत आपण ही गुजिया अशी लॉक करून घेणार आहोत, जेणेकरून ती तेलात उघडली नाही पाहिजे. आणि पुढचा प्रकार म्हणजे पुन्हा मी येथे छोट्या 2 पुऱ्या बनवून घेतल्या होत्या. मार्केटला एक गुजिया कटर मिळतो, त्याच्या साहाय्याने आपण हे असं काठावर कट करून घेऊ, जेणेकरून छान कलर त्याला येईल. आणि रुमालाखालीच या गुजिया ठेवणार आहोत. तेल मी तापत ठेवलं होतं. कचोरी ज्याप्रमाणे आपण तळतो त्याप्रमाणेच मीडियम फ्लेमवर असलेल्या तेलात ह्या गुजिया सोडायच्या आहेत. अगदी गरम तेलात सोडायच्या नाहीत. ह्या अशा एका बाजूने त्या गुजिया फुगून येतात तोपर्यंत आपण याला पलटवणार नाही. त्यानंतर मी यांना उलटपालट करून घेतलेलं आहे. स्लो टू मीडियम फ्लेमवरच गुजिया आपण तळणार आहोत. तेलात पाण्याचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच यांना आपण बाहेर काढून घेणार आहोत. छान खुसखुशीत गुजिया तयार झालेल्या आहेत. ह्या थंड झाल्यावर तुम्ही हवाबंद डब्यात स्टोअर करा. स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन देखील प्रेस करा. अशाच रेसिपी पाहत रहा. धन्यवाद.